हॅलो, कसे आहात सगळे? स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे रविवार आणि सकाळीच पिहू खाली गेली होती पप्पासोबत चक्कर मारायला. तर तिने हे फुलं आणलेत. तर म्हणे मम्मी हे पाऊंड्सचे फुलं आहेत. तर खरंच त्याच्यातून पाऊंड्स पावडरचा सेम स्मेल येत होता. इथे मी मटकी बनवायला घेतली आहे. इथे मसाला होतो आहे आणि इकडे मटकी आपली शिजली आहे. इकडे लेकरांसाठी पनीर, आता मी फिश कशी फ्राय करतो सेम तसंच पनीर फ्राय करून घेणार आहे. वरतून रवाची कोटिंग करणार आहे. हे मॅरिनेट करून ठेवलं आहे. आता मसाला बघा किती छान तरी सुटली आहे. मस्त मिसळ पाव खायचा आहे आज आम्हाला. मिसळ पाव. बाहेर वातावरण बघा किती छान आणि माझ्या झाडाला बघा वेल किती सुंदर आला आहे आता ते बघायला. आणि हे कपड्यांना इग्नोर करा. अर्ध्या तासासाठी पनीर मस्त मॅरिनेट करून घेतलं आणि त्यानंतर रव्यामध्ये मीठ टाकून थोडंसं त्याला कोटिंग करून घेतली आणि छान तव्यामध्ये तूप टाकून फ्राय करून घेतलं. कुरकुरीत असे फ्राय झाले होते सेम फिशसारखेच. तर आम्हाला जायचं होतं, रविवारचा बाजार होता तर बाजाराला जायचं होतं. त्यासाठी पटकन सगळं स्वयंपाक आवरून घेतला आणि जेवण आल्यानंतर करायचं ठरवलं, कारण पाव आम्हाला येताना घेऊन यायचे होते. रविवार असला की सगळे कामं लेट होतात. सकाळी लेट उठलो, लेट नाश्ता केला, लेट आता स्वयंपाक आणि जेवणंसुद्धा लेटच. स्वयंपाक केला, सगळं किचन एकदम स्वच्छ केलं, भांडे वगैरे आवरून तयारी केली आणि पटकन निघालो बाजारसाठी. कारण पावसाचं वातावरण झालं होतं त्यामुळे पटकन निघालो आणि बाजार सगळा केला. त्यानंतर आम्ही शेगडीच्या दुकानामध्ये गेलो. आम्हाला शेगडी घ्यायची होती, पण रविवार असल्यामुळे शॉप जास्त काही चालू नव्हते. एकच दुकान होती आणि त्यांच्याकडे काही व्हरायटीज नव्हत्या जास्त. मग रिटर्न आलो. फ्रेश होऊन आधी पोटोबा केला, त्यानंतर सगळं भाजीपाला काढून घेतला. थँक्यू. आणि माझं बाळ बघा किती शहाणं आहे, मला सगळ्या कामांमध्ये मदत करतो. सगळा भाजीपाला वेगवेगळा केला. त्यानंतर टमाटे, शिमला मिरची, लिंबू, मिरच्या सर्व काही धुवून घेतलं. आणि आज मी यावेळेला अरवी आणली आहे. तर अरवीची भाजी मला खूप आवडते. मी मटणामध्येच खाल्लेली आहे, पण आता यावेळेला म्हणजे विदाऊट मटणची बनवणार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी हवी असेल तर कमेंट करा. असं काही खेळत खेळत आमचे काम चालू होते. यांना खेळायला दिलं तेव्हा कुठे कामं होतात. तर त्यानंतर कांदे वगैरे स्वच्छ करून ते सुद्धा ट्रेमध्ये भरून ठेवले. पिहू तिच्या फ्रेंडसोबत बेडरूममध्ये खेळत होती. ते हे पडलं ते मला दे. तिथं गाणे म्हणून तो येतच नाही तिथून. पिहू आणि तिची मैत्रीण, त्या दोघींची इतकी छान बॉन्डिंग आहे. म्हणजे त्या दोघी दिवसभर खेळत राहतील, पण अजिबात एकमेकींसोबत बोर होणार नाही, भांडणं करणार नाही आणि दोघी थकतसुद्धा नाही. आणि ह्या दोन छोट्या टोपल्या आहेत, खूप क्यूट दिसतात आणि सामानसुद्धा छान बसतं त्यामध्ये. मस्त असं सगळं धुवून घेतलं आणि दुकान मांडले. म्हणजे हवेला वाळायला ठेवले खिडकीमध्ये. आणि आरवीला खूप जास्त माती होती तर तीसुद्धा मी पाण्यामध्ये भिजवून ठेवली आहे, म्हणजे माती सगळी खाली बसेल. आणि आहोंनी मला आज गिफ्ट आणलं आहे, रिंग लाईट. माझे 4K कंप्लीट झाले फेसबुकवरती म्हणून. त्यानंतर मी भाजीपाला निवडायला बसले आणि भोपळा आणला होता तर त्या बिया मी मुद्दामच आणल्या, त्या 2 लेकरांना खायला देईल सुकल्यानंतर. आणि भाजीपाला निवडून घेतला. 2 तास गेले त्यात. संध्याकाळी आहोंनी मस्त भजी आणले ते गरम गरम आणि त्यात पाऊससुद्धा मस्त चालू होता. मग कितीच भारी ना, पाऊस, आहो आणि भजी. चला तर मग बाय.